चला आता मी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। नमस्कार मंडळी, मी अद्वैत दादरकर या नृत्याच्या महामंचावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो, ज्याचं नाव आहे डॅझलर इटर्ना सह प्रस्तुत यू आर डान्सिंग क्वीन। स्वागत करूया आपल्या 8 डान्सिंग क्वीन्सचं आणि त्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या डान्स मास्टर ओंकार शिंदेचं। आता स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं क्लासिक डान्सर मयूर वैद्य आणि अभिनयातली वाघीण आणि नृत्यातील हरिणी सोनाली कुलकर्णी। मंडळी, कसं आहे, आजचं आपलं जग हे आपल्या विचारांच्या फार पुढे गेलेलं आहे। म्हणजे आज आपण एक विचार केला तर तो उद्या एका यंत्राच्या माध्यमात आपल्या समोर उभा ठाकलेला असतो। भौतिक जगामध्ये अडकू नका असं सांगणाऱ्या तुकारामांच्या अभंगांचं ॲप यावं, यात सगळंच आलं ना। मग आता आपली लावणी तरी कशी मागे राहील? आधी लावणी ही फडावर व्हायची, मग ती एका बंदिस्त रंगमंचावर सादर व्हायला लागली। आता तर ती लावणी इंटरनेटवर आलेली आहे, त्यामुळे ती थोडी अडकत अडकत चालते, पण तरी सुद्धा लावणीमधला ठेका कुठेही जात नाही। विश्वास बसत नाहीये? बघा, तुमच्या डोळ्यांनीच बघा। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जिचा डान्स बघून होतात भल्या भल्यांचे वांदे, अशी नाशिकची क्षमा देशपांडे। अरे यार, या नेटवर्कला रेंजच नाहीये। काय स्टेप केली यार, परत बघूया। थोडं मागे घेतो। पहिले मी जाड होतो, मग मला मोठा बेल्ट मिळाला। या आडीला पण ना आत्ताच यायचं होतं, स्किप कर रे। वाह वाह मुली, वाह वाह मुली, वाह। बाहेर येऊ का व्हिडिओतून? अरे मुली, काय कमाल ग, किती गोड ग, वाह वाह। थँक्यू। येस मयूर, क्षमा खूप वेगळा कॉन्सेप्ट होता आणि हे तर आपण रोजच करत असतो,
गाणी व्हिडिओज बघत असतो आणि सगळ्यात हायलाईट म्हणजे ते स्किप जे खूप इरिटेट होतं ते मी आणि ते 5 होईपर्यंत वाट बघा. म्हणजे लिटरली असं वाटत होतं मी खरंच एका इंटरनेटच्या साईटवर जाऊन हे बघतोय का असं मला ते फील होत होतं. आणि तू सगळ्यात म्हणजे हे सगळं ठीक आहे पण तू अप्रतिम नाचली आहेस. थँक्यू सो मच. अप्रतिम. तुझ्या डान्समुळे हा ॲक्ट सुंदर झाला. थँक्यू. कळलं? थँक्यू. म्हणजे मध्येच ते परत बघूया का म्हणून तुम्ही मागे जाणं, परत तीच ॲक्शन रिपीट होणं, म्हणजे मुलींचं पण कोऑर्डिनेशन एवढं सुंदर होतं. त्यांना पण खूप टाळ्या पाहिजेत. खरंच. त्यांनी सुंदर तुझी साथ दिली. आणि त्याच्यानंतर स्लो मोशन झालं. अरे देखणं वाटत होतं जे काही तू करत होतं, जे मुवमेंट्स, तुझ्या चक्कस, तुझे गेस्चर्स आणि लावणीतला ठसका, या सगळ्या गोष्टी ज्या जेल झालेल्या त्या अप्रतिम झालेल्या. आणि तू खूप सुंदर दिसतेस बाय द वे. ऑल द बेस्ट. थँक्यू. मला सगळ्या एलिमेंट ज्या तुम्ही बफरिंगच्या वेळेला किंवा एखादं लाईव्ह स्ट्रीम करताना काय काय बाबा अडचणी येऊ शकतात त्यांची किंवा काय मजा येऊ शकते त्या सगळ्यांचं मेळ घालून हा ॲक्ट मस्त डिझाईन केला आणि तो छान एक्झिक्यूटही झाला. युजली बफरिंग करताना आपल्याला इरिटेट होतं, त्रास होतो, पण हा बफरिंगचा ॲक्ट खूपच एंटरटेनिंग झाला. फार मजा आली. थँक्यू. तुम्ही त्या मध्ये सफाईने 2 मुली बाहेर गेल्या, मग तो ॲड हे खूप क्लीन होत होतं. इनफॅक्ट जी मध्ये ॲड होती ती पण बघावीशी वाटली. ती पण गमतीशीर होती. सो सगळाच ॲक्ट खूप एंटरटेनिंग, गमतीशीर, मस्त होता. अगेन लावणीमध्ये एक नवीन प्रयोग आणि यशस्वी प्रयोग. उत्तम परफॉर्मन्स क्षमा. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. चला तर वळूया. मला असं वाटतंय जिनी येणार आहे पण काय अजून चिन्ह नाही. ठीक आहे, चला तर वळूया आपल्या पुढच्या परफॉर्मन्स कडे. थांब ना. आला मला वाटलं, मी वाटच बघत होतो. तू पण एक्साइटेड आहेस ना? खूप खूप खूप. चल मग बघूया आता चल लवकर आण. कंटेस्टला घेऊन येते. लवकर लवकर लवकर. अरे वा. मग आता मी वाट बघतोय, तू नवीन कोण डान्सिंग क्वीन आणणार आहेस परत या शो मध्ये? अद्वैत, मी एलिमिनेट झाले, माझ्या मागे मागे ती पण एलिमिनेट झाली. आता मी इथे आली आहे, माझ्या मागे मागे तीही येणार आहे. पुढची जी स्पर्धक येते ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे. बघायचंय तुला? ऑफकोर्स. ताई माई आका, हुकुम मेरे आका, मनोरंजनाची खात्री, आलाय जिनी गायत्री. मला लगीन करावं पाहिजे, दादा, मेथी ताजी आहे ना? अरे वहिनी साहेब तुम्ही? नमस्कार. नमस्कार. बरं ऐका ना, मला जरा अर्धा किलो मिरची द्या आणि मेथीची जुडी. ओके. दादा हे घ्या. अरे वहिनी साहेब हे काय करताय? काय म्हणजे पैसे? अहो आम्हाला पैसे नको, आम्हाला तुमचा डान्स बघायचा आहे. डान्स. दादा मी इथे कुठे डान्स? अहो ते नाही हो वहिनी साहेब, तुम्ही त्या युवा डान्सिंग क्वीन परत डान्स करायला जा. आम्हाला तिथे तुमचा डान्स बघायचा आहे. खरं सांगू का, मलाही तिथे परत डान्स करायची फार इच्छा आहे, पण थँक्स. पण मी इथे कशी काय आले? अरे वेलकम बॅक धनश्री काडगावकर. दे दे आता मला दे. चल धनश्री, तुला ऑल द बेस्ट. डू वेल बबड्या. कवड कांदा चिंगू चटणी. अद्वैत मी जाते. तू जिनी असे विसरू नको हा, मध्ये मध्ये ते पण कॅरी कर. आता एक काम कर, ही भाजी घे आणि दिव्यामध्ये जाऊन ही मेथी निवड. हा, भाजी का गायब केली पण? हा, एक मिनिट. हे गायत्री, अरे अरे हिने सुरू केली वाटतं मेथी निवडायला. हरकत नाही, एवढं तर मिळालं. हा, मेथीचे पराठे सिरियसली घेतले तिने. एक तरी पराठा होईल ना याच्यात. थँक्यू. आता ते तुम्ही दोघं खा, मी जाते. थँक्यू गंगा. पण धनश्री, युवा डान्सिंगच्या मंचावर तुझं पुन्हा एकदा जोरदार स्वागत. थँक्यू सो मच. पण आता धनश्री काडगावकरचा हिरोईन परफॉर्मन्स आपण बघूया. धनुबाई, घरची खूप कामं बाकी आहेत.
कपडे धुवायचे, भांडी घासायची आणि लादीही पुसायची. आणि अजून काही छोटी मोठी कामं राहिली असती तर ती पण करून घे. मी आलेच पटकन जाऊन. वय मॅडम करते. ऑडिशन? मला पण प्रियांका चोप्रा बनायचंय. अगं ए धनू, जा की भांडी घास आधी. आओ मॅडम, तुम्हीच घासा आता तुमची भांडी. मी आता चालले हिरोईन बनायला. भांडी घास. रंगीन पोस्टर मेरे गलियों में दिखाई दे, रेडियो में भी मेरे गीत सुनाई दे. अगं ए धनुबाई, तर हा गोल्डन ब्लास्ट धनश्री, ओमकार आणि या सगळ्या डान्सर्ससाठी. ओहो धनश्री, केवढा आनंद चेहऱ्यावर. पहिला वाटलं. गोल्डन ब्लास्ट आहे तुझा, बरोबर आहे? छान वाटलं मला ऑनेस्टली. वा, पहिला गोल्डन ब्लास्ट धनश्रीला मिळालाय. तिच्या चेहऱ्यावर तो दिसतोय आनंद, आणि कमबॅक करून तो मिळवलेला आहे. हे जास्त महत्वाचं आहे ऑब्व्हियसली. सो सोनाली, काय मस्त परफॉर्मन्स होता. एकतर मला ती सगळी आयडियाज फार भन्नाट वाटली. इतकी मजा आली आहे. तुम्ही त्या वॉलच्या मागे सगळं क्रिएट केलं, काय 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 गोष्टी. आणि असंच होतं आपल्या आयुष्यात. आपण ती एक जादुई वॉल असते, त्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिथून जादुई गोष्टी येत असतात बाहेर. काही लोकांची स्वप्न पूर्ण होतात, जसे की आपण सगळे आहोत.
आणि आज तुझं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं. तू अप्रतिम परफॉर्म करून गोल्डन ब्लास्ट मिळवलेला आहेस. थँक्यू थँक्यू. दिस मीन्स अ लॉट. मस्त. थँक्यू. मयूर. धनश्री, धमाकेदार कमबॅक. थँक्यू. धमाकेदार म्हणजे मी चेअरवरनं अक्षरशः उडत होतो, कारण माझ्या कल्पनेच्या पलीकडे होता परफॉर्मन्स तुझा. ह्या गाण्यावरती अशा पद्धतीने ॲक्ट करणं, मी एखाद्याला एवढंच म्हणू शकेन की हे एंटरटेनमेंट आणि फक्त एंटरटेनमेंट. थँक्यू सो मच मयूर दादा. मला खूप बरं वाटलं, तुझा कमबॅक इतका जोरदार झाला. Thank तुला you. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मला थँक्यू सो मच अद्वैत. थँक्यू. लावणी महाराष्ट्राच्या मातीमध्ये नावारूपाला आलेला वटवृक्ष. ही लावणी जरी महाराष्ट्राच्या मातीमध्ये नावारूपाला आलेली असली तरीही तिचं लौकिक हे 7 समुद्रापार आहे. समुद्राच्या पाण्यामध्ये कसं अनेक नद्यांचं मिश्रण झालेलं असतं, तसंच लावणीमध्ये सुद्धा अनेक डान्स फॉर्मचं मिश्रण होऊ शकतं. अशीच हिप हॉप मिश्रित लावणी आता आपल्या समोर घेऊन येते, जिसका डान्स है सबसे हार्ड, अशी कृतिका गायकवाड. It's hot, it's hot. कृतिका गायकवाड. सोनाली. कृतिका. हॅलो. कमाल दिसतेस आणि मस्त झाला परफॉर्मन्स. असं एकदम असा परफॉर्मन्स झाला. खूप गोष्टी मला आवडल्या. एक तर गाण्याची सुरुवात 2दा झाली असं मला वाटतं. माझ्यासाठी 2दा झाली, कारण एक तू हुडीच्या आतमध्ये सगळं परफॉर्म केलं आणि मग बरं, युजली ते मला खूप आवडलं की लावणीत आपण पदराचा वापर करतो आणि मग तोडा झाल्यानंतर पदर काढून मग आपण लावणीला सुरुवात करतो. तर यावेळेला तुम्ही हुडीचा वापर पदर म्हणून केला, त्यामुळे जी काही सुरुवात होती, तोडावाला बीट होता, त्याच्यात थोडी थोडा लावणीता, थोडा हिपहॉपता, तो मस्त थोडा सेट झाला होता. मस्त परफॉर्म झाला. त्याच्यानंतर तू त्या मुलांच्या खांद्यावर वगैरे चढली होतीस, मग तू उडी मारलीस आणि मग हुडी काढून एक आपली लावणीची सुरुवात केली. ब्रिलियंट परफॉर्मन्स. मला खूपच मजा आली. थँक्यू सो मच. मयूर. कृतिका, धमाल आणलीस परफॉर्मन्समध्ये तू आज. आणि तुझा ॲटिट्यूड मला, तू प्रत्येक ॲक्ट खूप छान ॲटिट्यूडनीच करतेस आणि तसा आजचाही परफॉर्मन्स होता. मला सगळ्यात आवडलं म्हणजे तुझी ती साडी तू एक वर केलेली आहे, लाईक
हिपहॉप डान्सर्स एक ट्रॅक किंवा एक पॅन्ट त्यांची थोडीशी वर असते, तो ॲटिट्यूड तू त्या नऊवारीत ठेवलेला. तुझं जॅकेट हुडीचा वापर तू खूप सुंदर केला आणि मला ॲक्ट खूप आवडला तुझा आणि हा एक्सपेरिमेंट पण खूप आवडलं. त्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आजपर्यंत कृतिका तुला आपल्या कथक गुरुने अनेक कथकचे स्टेप्स शिकवलेले आहेत, धडे दिलेले आहेत. पण आज असं मला वाटते की तू त्यांना हिपहॉपचे धडे द्यावेस आणि मयूर वैद्यला आपण या मंचावर हिपहॉप करताना बघावं अशी माझी इच्छा आहे. प्लीज मयूर, प्लीज प्लीज. It's hot, it's hot. चला बघूया आता पुढचा परफॉर्मन्स कोण घेऊन येत आहे. अरे थांब ना. अरे परत आली गंगा. हे सारखं अरे मी म्हणाले होते ना की आम्ही पुन्हा येऊ. अरे पण सारखं सारखं कशाला. इंटरेस्टिंग आहे ना. आता बघू आपली जिनी कोणत्या कंटेस्टंटला घेऊन येते ती. अच्छा परत कोणीतरी येणार आहे. हो. ओ माय गॉड सरप्राईज. आली ग माझी परत आली. तू जाऊ नको ग, तू थांब ना. मस्त आहे ही जिनी. अरे पण अद्वैत मी गेले नाही तर बाकीच्या कंटेस्टंट कशा येतील. नाही नाही ते तुझं काम आहे. पण सांग ना आता कोण येणार आहे. अद्वैत तुला खरंच ऐकायचंय. हो. जिने पूर्ण महाराष्ट्राची शिकार केली आहे ना अशी एक कंटेस्टंट आता येणार आहे. दाखवू नेक्स्ट कंटेस्टंट कोण येणार आहे. मला कळली आहे कोण आहे, पण अर्थात मला पाहायला आवडेलच. ताई माई अका हुकुम मेरे अका मनोरंजनाची खात्री आलाय जिनी गायत्री. हाय नेहा, कशी आहेस. हाय गुड मॉर्निंग. कशी आहेस तू. काय झालं, तू स्ट्रेस का दिसतेस एवढी. अरे यार खूप लोकांचे फोन येत आहेत की मॅम तुम्हाला आम्हाला युवा डान्सिंग क्वीनमध्ये बघायचं आहे आणि तेच सगळं चाललंय. आमची पण तीच इच्छा आहे की तुम्ही युवा डान्सिंग क्वीनमध्ये परत जा. हो हा स्वीट. अरे नेहा कुठे गेली. नेहा का आली. एक मिनिट तर माही तू कॉफी घेऊन आलीस माझ्यासाठी. थँक्यू थँक्यू. नेहा आली. नेहा आली. तुला माहिती तुझ्या डान्सेसनी तू महाराष्ट्रातल्या तमाम जनतेमध्ये सॉलिड शिकारी केल्यास आणि महाराष्ट्राला तुझ्याशिवाय चैन पडत नाहीये म्हणून तुला इथे परत बोलवलंय. ओ थँक्यू महाराष्ट्र. चल बाबू मी जाते आता. तू पण चाललीस बाबू. हो. काय ग तू थांब ना. तू सारखी सारखी काय गायब होतेस. सारखं सारखं काय गायब व्हायचं. चल ग गंगा कॅन्टीन मध्ये जाऊन चहा पिऊया. अरे जिनी नॉर्मल पण वागतो. मला आवडलंय जिनी खूप. अरे आता गरमी अजून वाढणार आहे कारण नेहाचा दणदणीत परफॉर्मन्स आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. वेलकम बॅक नेहा खान. थँक्यू.
नेहा काय कमबॅक आहे जबरदस्त. थँक्यू. वा 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 मजा आली. ग्लॅमर आलं तुझ्यामुळे परत एकदा. मजा आली मजा आली. काय वाटतं सोनाली तुला? वेलकम बॅक नेहा. थँक्यू मॅम. अँड व्हॉट अ कम बॅक. क्या बात आहे. म्हणजे एक पाऊल मागे जायचं असतं कारण 4 पावलं पुढे यायचं असतं. हे तू प्रूव्ह करून दाखवलंस नेहा आज. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. काय जादू झाली आहे ह्या सगळ्या दिवसांमध्ये. आय एम शुअर तू खूप मेहनत घेतली असणार आहे. विचार केला असेल. आय एम शुअर तू जाऊन तुझे आधीचे परफॉर्मन्सेस पाहिले असतील. काय चुकतंय काय राहतंय असं सगळं एकंदरीत अभ्यास वगैरे केला असशील बुवा असं मला वाटतंय. कारण आता हा परफॉर्मन्स बघून तू मला डायरेक्ट टॉप 5 मध्ये दिसायला लागली आहेस. माय गॉड मैम मीन्स अ लॉट. एक्चुअली मैंने पहली बार इतने अच्छे कमेंट्स आपसे सुने. मेरा दिल खुश हो गया आज. मयूर. नेहा वेलकम बॅक. थँक्यू सर. हा जो गॅप होता ह्याच्यात तू खूप सिरियसली मेहनत घेतली आहेस. विचारांवरती हे दिसत होतं. कारण एवढा परफॉर्मन्स फ्लॉलेसली देणं पण फार इम्पॉर्टंट होतं आता ह्या वेळेला. एकतर पोल त्याच्यामुळे मला अंदाज आला की शृंगारिकता आहेच लावणीमध्ये आणि त्याच्यानं पोलचा छान वापर केला जाईल याचा अंदाज असताना त्याच्यावेळी एवढे नवनवीन प्रकार होतील हे माझ्यासाठी नवीन होतं. त्यामुळे तुझं ते पूर्ण रिंग करणं त्याला किंवा त्यांच्यावर चालत जाणं किंवा तू पायानी त्या मुलाला ढकललं 3 वेळा ते युनिक होतं काहीतरी. आणि त्याच्या बरोबरीने तू खाली येऊन डान्स पण केलास. फ्लोअर वर्क सुद्धा केलं आणि एक्सप्रेशन्स माइंड ब्लोईंग. माझं डिमांड आहे तू आणि तुमच्या दोघांचा पोल डान्स व्हायला पाहिजे. किंवा आपण असं करूयात का पोल डान्स. डॉन हे पोल असतात. डान्स करणार. अरे हा काय पोल आहे. पोल आहे. मला नको हा पोल. अद्वैत मानलं तुला. मला आज अख्ख्या महाराष्ट्रासमोर अद्वैतची पोल खोल झालेली आहे. नेहा खरंच मस्त झाला. वेलकम बॅक. आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. साताऱ्याचा प्रवास तुम्ही सगळ्यांनीच केला असेल. या प्रवासात एक गाणं आपल्याला नेहमी आठवतं. म्हणजे बस यायच्या आधी हे गाणं आपल्या डोक्यात आलेलं असतं. गदी माडगुळकर यांचे शब्द आहेतच असे की ते आपल्या मनातून काही केल्या उतरत नाहीत. माणसंच काय रोबोट पण या लावणीने वेडे झालेले आहेत. बघूया अशीच एक रोबोटिक लावणी. आणि ती लावणी सादर करायला आपल्या समोर येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जिच्या अदांवर कोणीही फिदा व्हावे अशी मुंबईची आयुषी भावे. अरे यार सारे एक्सपेरिमेंट आपले फेल होत आहेत. पुन्हा हा पण. भुगडी सांडली भुगडी सांडली भुगडी सांडली. भुगडी माझी सांडली
Drop the beat. माझ्या शेजारी तरुण राहतो टकमक मला का पाहतो नेहमी जवळ पाहतो कधी नाही ते भुलले ग बाई त्याच्या इशाऱ्याला बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला तू गली नका सांगू ग कुणी तिच्या म्हाताऱ्याला ग तिच्या म्हाताऱ्याला माझी बुगडी माइंड ब्लोईंग. अरे बा ही कॅरेक्टर मध्ये असते यार. स्पीड 13 बाईट रोबो पिक्चर मध्ये तू मानबिन पण वळवशील असं वाटतंय. मिळ एवढं नाही. अरे बडे धमाल होत यार. मला जाम आवडले. सोनाली कुठे आयुषी भावे? कुठे असते आयुषी भावे? मला दिसलीच नाही स्टेजवर. काय म्हणजे एकतर काय गेटअप केलाय. वा वा वा. फुल ऑन रोबो वाटतेस. आणि नाहीच दिसली मला आयुषी पूर्ण ॲक्टभर. ॲक्च्युली असं वाटत होतं की कोणीतरी रोबोच समोर आलेली आहे. खूप कमाल कोरिओग्राफी, मस्त मिक्सिंग आणि मस्त आयुषी. म्हणजे मला खूपच मजा आली. मी खूप एन्जॉय केला हा परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. मयूर आयुषी एकदम खरंच रोबोट वाटत होती. पहिल्या क्षणाला तुला उचललं जातं ना तेव्हा खरंच असं वाटत होतं निर्जीव वस्तू एखादी. इतकं तू त्या स्टान्सनी उठलीस आणि त्याच्यामध्ये क्यूट बुगडी सांडली खूप क्यूट वाटत होतं ते. आणि बेसिकली सुरुवातीचं जे म्युझिक टेक्निकल जेव्हा हे चालू असतं त्याचं मशिनरी त्याच्यात पण रिदमिक पॅटर्नच वापरलेला तो मला जास्त आवडला. त्या रिदम पॅटर्नमध्ये सगळं चालू होतं. त्यानंतर तू ते करत येतेस. आणि सेकंडली मला तो पार्ट आवडला ज्याच्यात तू पुढे ड्रेन होते बॅटरी आणि तू खाली जाते. ते पण खूप सुंदर बॉडी लँग्वेजनी तू ते एस्टॅब्लिश केलं. आणि मग लगेच लेग मुवमेंट्स वापरल्या. हे जे चालू आहे तुझ्याबरोबर सगळे खेळ ते सक्सेसफुल होत आहेत. यासाठी तुला आणि ओमकाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि गाण्याचे जे शब्द होते बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला. आज आपल्याकडे श्वेता वहिनी कसा वाटला ऍक्ट? अमेझिंग, आउटस्टँडिंग. खरं तर फक्त तिचाच ॲक्ट नाही, सगळेच ॲक्ट्स फार सुंदर आहेत. हॅट्स ऑफ टू द टीम. ओमकार म्हणजे क्या बात आहे. मला वाटतं मराठी डान्सिंग रियालिटी शोमध्ये डान्सिंग क्वीनने एक वरचा दर्जा गाठलाय. वा 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 वा. आणि आता पुढे जो कुठलाही डान्स रोबोटिक करू शकतो. पण प्लीज मी तुला विनंती करतो रंगमंचावर काही नको. देवदत्त नागे. अरे कोणी, क्या बात है.
कोणी सांगितलं तू चांगला नाही नाचत? नाही बाबा, बापरे. अरे कोणी सांगितलं? कधीच्या काळी काहीतरी कॉलेजमध्ये काहीतरी केलं असेल. पण खरंच सांगतो, सिरियसली इथे घाम फुटलेला आहे मला. आता आम्हाला घाम फुटला बघून. डी फॉर डान्स कळतं, पण डी फॉर फक्त देवदत्त असू शकते. डी फॉर डॉक्टर असू शकतं, डी फॉर डॉन असू शकतं, डी फॉर डार्लिंग असू शकते, डी फॉर डीन असू शकतं, डी फॉर दिल असू शकतं माझ्या आयुष्यामध्ये, पण डी फॉर डान्स नाही बाबा. तांडव नृत्य हे पहिलं नृत्य असतं, म्हणजे ज्याच्यावरनं नृत्याची सुरुवात झालेली आहे. ते शिवाचं तांडव, आणि शिवाचं समजा जे काय असेल तर ते ओंकार आहे. अरे त्या ओंकाराला झालर लागते. जो काही असतो तो मयूरपंख असतो. वा. त्यामुळे जे काही घडतं ते सोन्यासारखं असतं, आणि हे सगळं जे काही असतं ते अद्वितीय अद्वैत असतं. अरे त्यामुळे तुम्हा सर्व युवांना खरंच मला प्रत्येकाला असं सांगावं असं वाटतं की ज्याला देवदत्तजी बोलतात तसंच आयुषी जी पेक्षा आयुषी जी, श्वेताजी, कृतिकाजी, असे सर्व तुम्ही जण आहात. खूप छान यार. आणि तू आम्हा सगळ्यांमागे देव दत्तासारखा उभा आहेस त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. आणि आयुषी, तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर या आठवड्यातले सगळे परफॉर्मन्सेस आता संपलेले आहेत, आणि अख्खा आठवडा आपल्याबरोबर डॉक्टर डॉन या मालिकेतील मुख्य कलाकार इथे उपस्थित होते. मी त्यांना रंगमंचावर बोलवतो प्लीज. 12 फेब्रुवारीपासून रात्री 9 वाजता झी युवावर तुमची मालिका येणार आहे. त्या मालिकेसाठी पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा. आणि हा अख्खा आठवडा तुम्ही आमच्याबरोबर एन्जॉय केलात. कसा वाटला एक्सपिरियन्स? खूप छान. कारण मला वाटतं ही आमच्यासाठी पर्वणीच होती. खूप दिवसात गोड काही खायला मिळालं नव्हतं, पण आज सर्वजण इथे गोड गोड या इथे आहेत. एवढे सगळे गोड आहेत की खरंच डायबिटीस नक्कीच होणार आम्हाला. सो मग या डायबिटीससाठी काय करायला पाहिजे, तर या डायबिटीससाठी माझ्या डीनकडे जायला पाहिजे. खूप मजा आली. सगळ्यांना खूप खूप थँक्यू. आणि झी युवाचे खूप आभार. मला आणि देवाला ह्या शोमध्ये कास्ट केलं, आणि आज आम्हाला आमच्या प्रमोशनसाठी तुम्ही इथे इन्व्हाइट केलं. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि अर्थातच 12 फेब्रुवारीला रात्री 9 वाजता झी युवावर डॉक्टर डॉन बघायला विसरू नका. थँक्यू सो मच. या आठवड्यात बरेच डॅझलिंग परफॉर्मन्सेस झालेले आहेत, पण कोण आहे डॅझलिंग परफॉर्मर ऑफ द वीक हे परीक्षकांनी जाहीर करावं. परफॉर्मर ऑफ द वीक आहे पूर्वा शिंदे. पूर्वा, तुझ्या या डॅझलिंग परफॉर्मन्ससाठी तुला डॅझलर इटर्नाकडून मिळते खास गिफ्ट हॅम्पर. आणि मी मयूर वैद्यला विनंती करतो की त्याने कृपया रंगमंचावर यावं आणि तिला ते द्यावं. आणि पूर्वा, तुझ्या या फ्री स्पिरिटेड परफॉर्मन्स ऑफ द वीकसाठी केरोविट फॉसेट्स आणि सॅनिटरी वेअर कडून तुम्हाला मिळत आहे एक स्पेशल गिफ्ट केरोविट बाय कजारिया. मी सोनालीला विनंती करतो की तिने रंगमंचावर येऊन तिला ते द्यावं. आणि आता माझी सगळ्यात नावडती वेळ झालेली आहे, ती म्हणजे एलिमिनेशनची. आता या आठवड्यात बॉटम 3 मधल्या डान्सिंग क्वीन्स कोण असणार आहेत हे मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या क्यू कार्डवर लिहून ठेवावं. बॉटम 2 मध्ये ज्या डान्सिंग क्वीन्स आहेत त्यांची नावं परीक्षकांनी इथे लिहिलेली आहेत, ती मी जाहीर करतो.
पहिलं नाव आहे कृतिका गायकवाड. दुसरं नाव आहे शैला टिके. बॉटम 3 मधली तिसरी डान्सिंग क्वीन कोण असणार आहे ह्याचा हक्क अर्थातच इतर स्पर्धकांना आहे, पण आज आपल्या जिनीने 3 डान्सिंग क्वीन्सना परत या रंगमंचावर आणलेलं आहे. त्यामुळे इतर स्पर्धकांना माझी विनंती आहे की ज्या कमबॅक म्हणून आलेल्या आहेत त्या 3 डान्सिंग क्वीन्सना तुम्ही नॉमिनेट करू शकत नाही. आयुषी भावे. या 3 डान्सिंग क्वीन्स पैकी कोण दोघी सेफ आहेत आणि कोण हा रंगमंच सोडून जाणार आहे त्या स्पर्धकाचं नाव परीक्षकांनी नोट डाऊन करून ठेवावं ही मी त्यांना विनंती करतो. जी डान्सिंग क्वीन सेफ आहे त्या क्वीनचं नाव आहे आयुषी भावे. जी क्वीन हा रंगमंच सोडून जाणार आहे त्या क्वीनचं नाव आहे शैला टिके. खूप धक्कादायक निकाल लागतायत. दर आठवड्याला मी स्वतः खूप भावुक होतोय, सगळेच स्पर्धक सुद्धा भावुक होत आहेत. आणि अर्थात पुढे जसं एलिमिनेशन होणार तसं दरवेळेला सहन करणं हे मला शक्य होणार नाही आहे. पण हा कार्यक्रम चालूच राहणार आहे आणि ह्यातून आपल्याला एक युवा डान्सिंग क्वीन सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात पाहायला विसरू नका तुमचा आमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॅझलर इटर्ना सहप्रस्तुत युवा डान्सिंग क्वीन.